सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. ज्या वेळेची तुम्ही खूप दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होते ती वेळ आता आलेली आहे. म्हणजेच PM किसान योजनेचा जो काही 14वा हप्ता येणार होता तो आता आलेला आहे. तो आता थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, आपणा सर्वांनाच माहिती होते की 27 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता जो काही PM किसान योजनेचा 2000 रुपयाचा हप्ता होता तो शेतकऱ्याच्या लाभार्थ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट येणार होता. आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी राजस्थानमधील सिकरिया शहरातून जो काही PM किसान योजनेचा 14वा हप्ता होता तो वितरित करण्यासंबंधी माहिती दिली होती आणि त्याच्यानुसार आता जो काही 14वा हप्ता आहे तो वितरितसुद्धा केलेला आहे. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी राजस्थानमधून 8.5 करोड PM किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जो काही 14वा हप्ता आहे तो 14वा हप्ता हस्तांतर केला आहे. तुम्ही इथे बघू शकता, माननीय केंद्रीय स्वास्थ्य एवं परिवार कल्याण उर्वरक एवं रसायन मंत्री डॉक्टर मनसुख मंडाविया ने राजस्थान में PM किसान सम्मेलन को संबोधित करते हुए कहा कि आज माननीय प्रधानमंत्री PM किसान योजना के तहत 8.5 करोड़ किसानों के बैंक खातों में 17,000 करोड़ का भुगतान करेंगे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही 2,000 रुपये आले का नाही खाली कमेंट करून सांगा. तुम्हाला असा मेसेज आला असेल, तुम्हाला इथे दिसेल PM किसान योजनेचा 2023-24 मधील जो काही हप्ता आहे 14वा हप्ता, हे 2,000 रुपये आपल्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. आपल्या शेतीच्या कामासाठी याची मदत होईल अशी अपेक्षा आहे आपला नरेंद्र मोदी. हा मेसेज तुम्हाला आलाच असेल. शेतकरी मित्रांनो, 8.5 करोड नागरिकांसाठी जी काही 14वी किस्त आहे त्याच्यासाठी 17,000 करोड रुपये हे लागलेले आहेत आणि ते ट्रान्सफर केलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती कशी वाटली खाली कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर तुमच्या अकाउंटमध्ये आणखीन जर पैसे नसतील आले तर कसे चेक करायचे असतील ते तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर खाली कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.